अध्ययन निष्पत्ती 05-95A01 प्राण्यामधील असाधारण क्षमता व त्यांचे प्रकाश, आवाज, अन्न यांना प्रतिसाद स्पष्ट करतात. इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास भाग 1. पाठ पहिला. आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. तारे. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही. ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यापासून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतात. सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. सूर्यमालेत सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. भारतीय अवकाश मोहीम. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान. मंगलयान हा भारताचा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव केले. अवकाशातून भारताकडे पाहताना
त्यांनी भारतीयांना सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा हा संदेश पाठवला.